कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचे विक्रमी पीक घेतले जात आहे, पण दिवसेंदिवस शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। शेतकऱ्याला हुकुमी पैसा मिळवून देणारे पीक म्हणजे ऊस। या ऊसाला सध्या तोडणी येण्यासाठी शेतकऱ्याला गल्लीतील ऊस तोडकऱ्यापासून ते कारखान्यापर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हात जोडावे लागत आहेत। कारण केलेल्या ऊस रानातून तोडून वेळेत नाही गेला तर उंदीर, घूस, कोल्हा यांच्यापासून त्यांची नासाडी होत आहे। तसेच केलेला ऊस हा ऊस तोडकरी ते कारखान्याच्या पदाधिकाऱ्यापर्यंत सर्वच त्यांना लुटत आहेत। सध्या एक ट्रॉली ऊस बाहेर काढण्यासाठी 1000 रुपये मोजावे लागतात। 2 टायमाचा नाश्ता, चहा, पाणी प्रोग्राम आधी दिल्यानंतर एक ट्रॉली ऊस बाहेर काढला जातो। या सर्व कारणामुळे शेतकऱ्याला ऊस करावा की नको अशी अवस्था झाली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करावी की नको म्हणून सध्या ऊसाकडे पाठ फिरू लागले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे लुटालुटीचे प्रकार घडत आहेत। यामुळे शेतकरी राजा तीव्र नाराजीत आहे। तरी संबंधित अधिकारी याकडे लक्ष देतील काय? शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास काढतील काय? असे अनेक प्रश्न सध्या तरी शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहेत। कोणतं पीक परवडतंय? पीक कसं पाहायला गेलं तर ऊस परवडतोय, खरं खताच्या किमती वगैरे जरा आवाक्यात पाहिजे। भाजीपाल्याकडे काय भाजीपाला करता काय? भाजीपाल्याला पाणी व्यवस्थित मिळत नाही ना। ऊस तुटलेला तोडणी येते का वेळेवर? ऊस तोडणी नाही, वेळेवर नाही, एवढी येत नाही वेळेवर। आणि आली तर मग वाटण्यासाठी अडचण असते, वाट पाहिजे तसं काय नाही। मागित नाहीत? तुमच्याकडे काही घेत नाहीत ते काय पाहिजे म्हणून? मग एकदा शेती तुम्हाला योग्य चांगली वाटते का? चांगली वाटते, केली तर कष्टाने केली तर शेती चांगली आहे। तुम्ही कसं काढताय गुंट्याला? गुंट्याला तसं 1 टनला वरच करतो। मग परवडते? मग आता काय करायचं, पाडून पण चालत नाही ना।